उतार्यावर आमच्या कुठल्याला माझ्या अनेक क्षेत्र जाते संभाषित आणि माझ्या थोरल्या बंधूचं म्हणजे आमच्या भाऊकीचं 4.5 एकर क्षेत्र जाते. तर तो जो सर्वे होता तो नॅरोगेजचा होता आणि आता ब्रॉडगेजचा सर्वे झालेला. ब्रॉडगेजच्या सर्वे मध्ये या कंस्ट्रक्शन रेल्वे कंस्ट्रक्शन हे जे अधिकारी त्यांनी सगळं महसूल विभागाला आणि शेतकऱ्यांना ताबा दिलेला आहे आणि ते आमच्याकडे विचारणा केली असतात विचारणा केली असतात ते फक्त म्हणजे आम्हाला विचारणा केल्यानंतर ते फक्त आम्हाला ते रेल्वेचे अधिकारी येत आहेत आणि आम्ही सहाय्य करतो एवढंच आम्हाला सांगितलं जातं. आणि आज बऱ्याचशा प्रश्नाला या ठिकाणी खंडन झालेलं आहे, उत्कलन झालेलं आहे. त्याचबरोबर आज जी तुम्ही मिटिंग बोलवली बऱ्याचशा 80% शेतकरी डोक्यात हा विषय गेलेला आहे की बाबा काय ना काय अजून रिपेअर झाला नाही म्हणून काही जणांनी शेतकरी सुद्धा आता बाहेर जाताना बस वाढलेला आहे. आज त्या काही जणांनी या ठिकाणी भूमिका मांडली होती परंतु जुन्या सर्वेप्रमाणेच आपण करणार आहात. जुन्या म्हणजे ब्रिटिश कालीन 1925 ते 1929च्या सर्वे प्रमाणे आपण करणार असाल तर मग आता भाडवणी विभागात साधारण 16 एकर 93 क्षेत्र हे भाडवणीचे क्षेत्र गेलेलं आहे. पंढरपूर आता मी पंढरपूर विषयी बोलतो. साधारण भाडवणीचे क्षेत्र एकूण एकर 42.50 आहे. त्याचबरोबर केसकरवाडीचं 5 हेक्टर 73 क्षेत्र गेलेलं आहे. सुमारे 14 एकर क्षेत्र केसकरवाडीचं गेलेलं आहे आणि शेंडीवाडीचं 6.8 त्याप्रमाणे 15 एकर क्षेत्र त्या ठिकाणी रेल्वेच्या ऍक्विजिशन मध्ये आलेलं आहे. परंतु जुन्या पद्धतीने जर बनलं तर हे क्षेत्र या आता नवीन याच्याप्रमाणे जास्त होते आणि मग जुन्याच पद्धतीने करणार असाल तर या तुमचं बरोबर तुमच्या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला या शेतकरी जमीन घेणं उचित ठरणार नाही असं मला वाटतं. ही वास्तव आहे. आणि तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे बरेचशा आमच्या आता ह्या चर्चेतनं उलगडा झालेला आहे की नेमकं तक्रार कोणाकडे करायची असं आता शिडीवाडी असेल बंडीशेगाव असेल केसकरोडी असेल बाळवणी क्षेत्र असेल कांदवाडीचं क्षेत्र असेल गांधोडीचं क्षेत्र असेल हे सगळे पदाधिकारी आम्ही अजून सुद्धा संभ्रम अवस्थेत होतो आतापर्यंत ह्या क्षणापर्यंत आजपर्यंत म्हणा नेमकी तक्रार कुणाकडे करायची आणि कुठल्या अधिकाऱ्याकडे करायची. तुम्ही जी बाह्यसभा आता सांगितलं आम्हाला ग्रामसभा बोलवा ज्या बाधित क्षेत्र जाणार आहे निश्चितपणानं आम्ही ग्रामसभा बोलवू ग्रामसभेत तुम्हाला ठरवू आणि ह्यात काय चेंजेस काय बदल असतील किंवा ज्या काय सूचना असतील त्या आम्ही तंतोतंत खाली करून आमच्या वाळवणी गटाबद्दल बोलू. बरोबर आहे का? बरोबर. आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना जरा तुम्ही विश्वासात घ्या. आम्हाला विश्वासात घेण्यापेक्षा वराड कुणाचाही असू द्या आमच्या खासदारचा आम्हाला विश्वास घ्या तर तुम्हाला सुख लागणार आहे. तुम्हाला सुख लागत नाही तुम्हाला शेडगोडीत आणखी घेऊन चालले मी वस्तुस्थिती काय आम्हाला कळून येत नाही झाली. वस्तुस्थिती अशी झाली तिथं बाळवणीच सर्वे झाला आणि शेडगोडीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी कुठे गेला 9-10 जण उभा केले त्यांचे अधिकारी तिथं तांब्या तक्रार पडून गेले असं व्हायचं. पण तुम्ही विचारताना आमचे पालक तो आहे खासदार साहेबाला विश्वासात घ्या तर तुम्हाला रेल्वेला सुख आहे. रेल्वेला माहित आहे का तू दावल्यावर काय असते समाजाचं ताप इशारा बाकी Audio